प्रश्न पहिला, मानवी शरीरासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता आहे? ए पाणी, बी अन्न, सी व्यायाम, डी झोप. याचे बरोबर उत्तर आहे ए पाणी. प्रश्न दुसरा, शरीरातील हिमोग्लोबिन कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? एक कॅल्शियमची कमतरता, बी लोहाची कमी, सी आयोडीनची कमतरता, डी व्हिटॅमिन सी कमी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी लोहाची कमी. प्रश्न तिसरा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते विटॅमिन आवश्यक आहे? ए व्हिटॅमिन डी, बी व्हिटॅमिन के, सी व्हिटॅमिन ए, डी व्हिटॅमिन बी. उत्तर येत असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. याचे बरोबर उत्तर आहे सी व्हिटॅमिन ए. प्रश्न चौथा, मधुमेह हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? ए हंगामी, बी संसर्गजन्य, सी अनुवांशिक, डी जीवनशैलीशी संबंधित. याचे योग्य उत्तर आहे डी जीवनशैलीशी संबंधित. प्रश्न पाचवा, संसर्गजन्य आजार खालीलपैकी कोणत्या माध्यमातून पसरतो? ए दूषित पाणी, बी हवा, सी स्पर्श, डी वरील सर्व. याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न सहावा, स्वच्छतेचा अभाव असल्याने कोणता आजार होऊ शकतो? एक कॉलरा, बी दमा, सी मधुमेह, डी कर्करोग. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. याचे बरोबर उत्तर आहे ए कॉलरा. प्रश्न सातवा, हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? पर्याय आहेत याचे, ए लोह, बी कॅल्शियम, सी पोटॅशियम, डी सोडियम. याचे बरोबर उत्तर आहे बी कॅल्शियम. प्रश्न आठवा, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे? ए तणाव वाढवणे, बी झोप टाळणे, सी ध्यान व योगा, डी मोबाईल जास्त वापरणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ध्यान व योगा. प्रश्न नववा, लसीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय आहेत याचे, ए वेदना कमी करणे, बी भूक वाढवणे, सी आजार कमी करणे, डी रोगांपासून संरक्षण करणे. याचे बरोबर उत्तर आहे डी रोगांपासून संरक्षण. प्रश्न दहावा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर ठरतो? ए व्यायाम, बी झोप कमी, सी गोड पदार्थ खाणे, डी जेवण कमी करणे. याचे बरोबर उत्तर आहे ए व्यायाम करणे. प्रश्न 11वा, कोणत्या सवयींमुळे दातांचे आरोग्य बिघडते? ए नियमित ब्रश न करणे, बी जास्त गोड पदार्थ खाणे, सी पुरेसे पाणी न पिणे, डी झोप कमी घेणे. याचे बरोबर उत्तर आहे बी जास्त गोड पदार्थ खाणे. प्रश्न 12वा, मानवी शरीरात व्हिटॅमिन डी कशामुळे तयार होते? ए दूध पिल्याने, बी व्यायामामुळे, सी पाणी पिल्याने,
डी. सूर्यप्रकाशामुळे. याचे बरोबर उत्तर आहे डी. सूर्यप्रकाशामुळे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.